तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। कृष्णा नदी पुलावरून भरधाव कार कोसळली, अपघातात 3 जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी। कोल्हापूर सांगली मार्गावरील घटना। लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने कार गाडी थेट नदीपात्रात कोसळली। सांगलीमधील अंकलीमधील कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव गाडी नदीपात्रात कोसळून 3 जण ठार झाले आहेत, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। हा अपघात बुधवारी रात्री 1च्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अपघात झाला। मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत। अपघातानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बुधवारी लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला। अपघातामधील मृत कुटुंबीय सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत। कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते, त्यावेळी भीषण अपघात झाला। गाडी जयसिंगपूरहून सांगलीकडे येत असताना अंगली पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। भरधाव असणारी गाडी थेट नदीपात्रात कोसळली। या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाला, तर अन्य 3घे जखमी झाले आहेत। मृतांमध्ये प्रसाद भालचंद्र खेडेकर वय वर्ष 40, प्रेरणा प्रसाद खेडेकर वय वर्ष 35, वैष्णवी संतोष नार्वेकर वय वर्ष 23 यांचा समावेश आहे। तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर वय वर्ष 42, वरस संतोष नार्वेकर वय वर्ष 21 आणि समरजित प्रसाद खेडेकर वय वर्ष 5 या बालकाचा समावेश आहे। हे सर्व सांगली आकाशवाणी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधर नगर येथील रहिवासी आहेत। घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं व मृतदेह बाहेर काढण्यात आले। दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत 3 वेळा 4 चाकी वाहने कोसळली आहेत। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।